तर एकीकडे केसरकरांनी हा दावा केलेला असतानाच आदित्य ठाकरे मोदींना भेटलेले नाहीयेत असं म्हणतात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे। ठाकरे गटाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असंही दानवेंचं म्हणणं आहे। पाहूया। उद्धव ठाकरे गट हा पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची चिन्ह दिसतायत। अलीकडे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी मोदींची जाऊन भेट घेतली अशी देखील माहिती आहे। खरंच आदित्य ठाकरेंनी मोदींची जाऊन भेट घेतली का? मस्त वाटतं। जे काय करायचं शिवसेना खुलं करते, ओपन करते। मागच्या काळात शिवसेनेनं काँग्रेसबरोबर गेली, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेली, खुलं ओपन गेली। असं रात्री जाऊन हुडी घालून हे घालून चेहरा बदलून हे शिवसेनेच्या रक्तात नाही, शिवसेनेच्या मनात पण नाही। आणि मला असं वाटत नाही की अशा कोणत्याही गोष्टी येणाऱ्या काळात होतील किंवा झालेल्या आहेत। पण आदित्य ठाकरे भेटलेत का अलीकडच्या काळामध्ये मोदींना जाऊन? बिलकुल नाही। कुठं भेटायचा काय प्रश्न आहे? मोदींना भेटलं तर काय चोरून लपून भेटतात? मोदी देशाचे पंतप्रधान आहे, ते काय लपून राहणार असतं का? ते काय असं सहज मोदींना काय मागच्या दारानं भेटता येतं काय? त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या मीडियाने किंवा कोणी पेरलेल्या असतील। आम्ही नाही, दीपक केसरकरांनी सांगितलेलं आहे की चिंता करू नका, ठाकरे गटाची देखील ते देखील लवकरच भाजपसोबत येतील आणि त्याच्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत त्यांच्याकडून। आता दीपक केसरकरांना काय माहिती आहे? त्यांना त्यांचा मतदारसंघ त्यांचं खातच सांभाळता नाकी नऊ येतात। या राजकीय गोष्टी त्यांना कुठं माहिती आहे? सातत्याने आपण बघतो की भाजपच्या सगळ्या मंत्र्यांकडून किंबहुना मोठ्या नेत्यांकडून राज्यात दावा केला जातो की जवळपास 45 पेक्षा जास्त सीट आपण या ठिकाणी आणणार लोकसभेसाठी। तुम्ही किती दावा करता आणि कशा पद्धतीने पूर्ण प्लॅनिंग सुरू आहे? मला असं वाटतं 45 जागा जर येणार असतात तर यांना एक माणूस फोडावा लागला नसता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।